नमस्कार. माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. लवकरच गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन होत आहे. तसेच सार्वजनिक गणपतीही लवकरच बसवले जाणार आहेत. अशा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा प्रसाद आज आपण बनवणार आहोत. गणपती बाप्पांचा सर्वात आवडता प्रसाद म्हणजे मोदक. आज आपण हेच मोदक अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मोदकाचे सारण बनवून घ्यायचे आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून खसखस घातली आहे. ही खसखस 2 मिनिटे भाजून घ्यायची आहे. खसखस भाजून झाली आहे, ती एका प्लेटमध्ये काढून घेऊ. खसखस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे. खसखस काढून झाल्यानंतर हाच पॅन पुन्हा गॅसवर ठेवला आहे. आता पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घालू. हे तूप विरघळल्यानंतर त्यामध्ये 2 वाट्या खोवलेले खोबरे घालू. ही 1 वाटी आणि ही दुसरी वाटी. हे एका नारळाचे खोबरे आहे. हे कोरडे खोबरे 1 ते 2 मिनिटे आधी परतून घेऊ. गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. आता यामध्ये घालू भाजून घेतल्यानंतर थोडी बारीक करून घेतलेली ही खसखस. ही खसखस नारळामध्ये चांगली मिक्स करून घेऊ. आता यामध्ये घालू 1 वाटी गूळ. 2 वाटी नारळाला 1 वाटी गूळ असे हे प्रमाण येथे घेतले आहे. हा गूळ पिवळा गूळ असावा. आता हा गूळ या खोबऱ्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि हे मिश्रण सतत हलवायचे आहे. खाली लागू द्यायचे नाही. हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागले आहे. यामध्ये आता घालू 1 टेबलस्पून वेलची पूड. त्यानंतर 1 टीस्पून जायफळ किसणीवर किसून घालू. वेलची पूड आणि जायफळ हे सर्वात शेवटी घालावे, म्हणजे त्याचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो. आता हे चांगले मिक्स करून घेऊ आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटे शिजवून घेऊ. सारण फार कोरडे होऊ द्यायचे नाहीये. बोटाला सारण चिकट लागले की समजावे आपले सारण तयार झाले आहे. आता हे सारण बोटाला चिकट लागते म्हणजे आपले सारण तयार झाले आहे. आता गॅस बंद करू आणि हे सारण थंड व्हायला ठेवून देऊ. हे सारण तयार करण्यासाठी साधारण 5 मिनिटे इतका वेळ लागला आहे. सारण थंड होते तोपर्यंत आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊ. मोदक करण्याआधी आंबेमोहर, बासमती तुकडा किंवा इंद्रायणी तांदूळ धुवून सावलीमध्ये वाळवून घ्यावे आणि त्याचे पीठ तयार करून घ्यावे. येथे 1 वाटी तांदळाचे पीठ आणि 1 वाटी पाणी घेतले आहे. हे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे आणि मग त्या पिठापासून उकडीचे मोदक तयार करायला घ्यावेत. येथे 1 जाड बुडाचे पातेले गॅसवर ठेवले आहे. त्यामध्ये घालू हे 1 वाटी पाणी. त्यानंतर घालू अर्धा चमचा मीठ. पाणी गरम झाले की मग 1 चमचा तूप घालायचे आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी पाणी हे प्रमाण येथे घेतले आहे. म्हणजे जेवढे तांदळाचे पीठ तेवढे पाणी असे प्रमाण येथे घेतले आहे. या पाण्याला आता चांगली उकळी आली आहे. यामध्ये आता 1 वाटी पीठ चांगले मिक्स करून घेऊ. हे पीठ हळूहळू पाण्यामध्ये सोडायचे आहे म्हणजे याची गुठळी होणार नाही. हे चांगले मिक्स करून घेऊ. यामध्ये आता घालू 1 टेबलस्पून मैदा. मैद्यामुळे मोदक तुटत अथवा फाटत नाहीत. गॅस मंद ठेवून हे पीठ आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे उलटण्याला लागलेले पीठ दोन्ही बाजूने काढून घेऊ. पीठ आता चांगले मिक्स झाले आहे. यावर झाकण ठेवून हे 5 मिनिट असेच ठेवून द्यायचे आहे. याला आता 2 वाफा आणायच्या आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवली आहे.
गॅस आता बंद करू. अशा पद्धतीने ही उकड आता इथे तयार झाली आहे. ही उकड गरम असतानाच परातीमध्ये काढून घ्यायची आहे. आता पाण्याचा हात लावून ही उकड चांगली मळून घ्यायची आहे. जितकी ही उकड चांगली मळून घ्याल तेवढे हे मोदक छान होतात. त्यामुळे उकड अगदी छान मळून घ्यायची आहे. तांदळाच्या उकडीचा आता छान गोळा तयार झाला आहे. हा एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यावर झाकण ठेवू. उकड तयार होते तोपर्यंत सारणही थंड झाले आहे. आता मोदक तयार करायला घेऊया. येथे मोदक तयार करायचा साचा घेतला आहे आणि त्याला आतल्या बाजूने तिन्ही पाकळ्यांना तूप लावून घेतले आहे. पहिल्या मोदकाच्या वेळेलाच फक्त तूप लावायचे आहे. नंतर मोदक करताना पाण्याचे बोट लावून घ्यायचे आहे. एका छोट्या पेढ्या एवढी तांदळाची उकड घेतली आहे आणि ती या साच्यामध्ये दाबून बसवायची आहे. साचा अगदी घट्ट धरून ठेवायचा आहे आणि ही उकड साच्याच्या आतल्या बाजूला अगदी दाबून बसवून घ्यायची आहे. आतमध्ये पोकळी तयार झाली पाहिजे अशी ही उकड आतमध्ये बसवून घ्यायची आहे. हे करत असताना साच्याच्या जॉईंटमध्ये फट राहता कामा नये. हे पहा, साच्यामध्ये अशा पद्धतीने उकडीचा गोळा लावून घेतला आहे आणि आतमध्ये एक छान वाटी तयार झाली आहे. आता या खोलगट वाटीमध्ये आपल्याला सारण भरायचे आहे. सारण भरून झाल्यानंतर उकडीच्या पिठाने हा मोदक सील करून घ्यायचा आहे. उकडीच्या पिठाने हा मोदक वरूनही बंद करून घेतला आहे. हा चांगला दाबून व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राची उकड काढून टाकायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने साच्यामध्ये मोदक भरून झाला. आता हा साचा आपण उघडून पाहू. तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदक येथे तयार झाला आहे. हा मोदक आता या प्लेटमध्ये ठेवून देऊ. आता पुढचा मोदक तयार करायला घेऊ आणि या मोदकाच्या साच्याला आतल्या बाजूने पाण्याचे बोट लावून घेऊ. हा साचा आता मोदक भरण्यासाठी रेडी झाला आहे. यामध्ये घालू छोट्या पेढ्याच्या आकाराचा उकडीचा गोळा. तो आतनं चांगला दाबून बसवून घ्यायचा आहे. छान असा सगळीकडून आतल्या बाजूने दाबून लावून घ्यायचा आहे. सारण भरण्यासाठी रेडी करून घेतला आहे. याच्यामध्ये आता सारण भरून घेऊ. सारण भरून झालं. आता हे वरण बंद करून घेऊ. हे करत असताना साचा अगदी घट्ट दाबून धरायचा आहे, नाहीतर तो उघडू शकतो. अशा पद्धतीने साच्यामध्ये मोदक तयार करून झाला. आता हा साचा उघडून घेऊ. हा साचा अगदी हलक्या हाताने उघडून घ्यायचा आहे. हे पहा, दुसराही मोदक साच्यामध्ये मस्त निघाला आहे. अशा पद्धतीने सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. अतिशय सुबक, सुंदर आणि एकसारखे मोदक येथे तयार झाले आहेत. 10 मिनिट आधी केशरच्या काड्या मी दुधामध्ये भिजायला ठेवल्या होत्या. या केशरच्या काड्या मोदकावर लावून घेऊया, म्हणजे मोदक अगदी छान दिसतील. हे तयार झालेले मोदक आता वाफवून घ्यायचे आहेत. मोदक वाफवून घेण्यासाठी येथे एक चाळणी घेतली आहे आणि त्यावर पांढरा स्वच्छ असा ओला कपडा अंथरला आहे. आता या ओल्या कपड्यावरती मोदक ठेवायचे आहेत. पांढऱ्या कपड्याऐवजी तुमच्याकडे जर हळदीची पाने किंवा बटर पेपर असतील तरी त्यावरही तुम्ही मोदक ठेवून वाफवून घेऊ शकता. म्हणजे मोदक चाळणीला खाली चिकटणार नाहीत. मोदक काढताना किंवा ठेवताना हात थोडासा ओला करून घ्यावा, म्हणजे मोदक फाटणार अथवा तुटणार नाहीत. उरलेले मोदक इडली पात्रामध्ये वाफवून घ्यायचे आहेत. मोदक इडली पात्रामध्ये ठेवण्याआधी हे इडली पात्र अगदी ओले करून घेतले होते आणि त्यानंतरच हे मोदक याच्यावरती ठेवले आहेत. अशा पद्धतीने वाफवून घेण्यासाठी हे मोदक आता रेडी झाले आहेत. पाणी आधीच गरम करायला ठेवले होते. यामध्ये पहिले इडली पात्र ठेवून घेऊ
आणि त्यानंतर ही चाळणी त्यावर ठेवून देऊया. यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर हे मोदक 20 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. 20 मिनिटे झाली आहेत आणि मोदकांचा सगळीकडे खूप छान सुगंध पसरला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असे मोदक येथे तयार झाले आहेत. वाफ निघून गेल्यानंतर हे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मोदक चाळणीतून प्लेटमध्ये काढताना हात ओला करून घ्यायचा आहे, नाहीतर मोदक हाताला चिकटून बसू शकतात किंवा फाटूही शकतात. तुम्ही पाहू शकता मस्त असे मोदक या कापडावरून निघत आहेत आणि मोदकही अगदी सुंदर सुबक झाले आहेत. तुम्हाला जर ही मोदक करण्याची पद्धत आवडली असेल तर एकदा नक्की करून पहा. अशा पद्धतीने एका नारळामध्ये 19 मोदक येथे तयार झाले आहेत. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी या पद्धतीने एकदा हे मोदक करून पाहायला काहीच हरकत नाही. रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.